नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 19 एप्रिल 2026 वार रविवार. तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा कशी करावी, भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा कशी करावी, त्यासोबतच अक्षय पात्र कसं भरावं जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा, सेवा ही करायची असते. त्यासोबतच पितरांची देखील सेवा करायची असते आणि या दिवशी केलेली सेवा अक्षय काळ आपल्यासोबत असते. तर अक्षय तृतीयेला अक्षय पात्र कसे भरावे, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी, सेवा कोणती करावी, जेणेकरून अक्षय काळ माता लक्ष्मी आपल्यासोबत राहील, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मांडणी कधी करावी, तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही मांडणी करू शकता आणि यासोबतच सेवा देखील कोणीही करू शकतं. मासिक धर्म असेल तर पुरुषांकडनं तुम्ही पूजा मांडून घ्या. तर बघा, एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक लाल कपडा टाकायचा आहे. त्यावरती भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो ठेवायचा आहे आणि त्यासमोर आपल्या उजव्या हाताला विड्याच्या पानावर गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या बाजूने मध्यभागी बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे. त्यानंतर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीच्या बाजूने आपल्याला, म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे आणि या तिघही मूर्ती आपल्याला विड्याच्या पानावरच स्थापन करायच्या आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. तसेच तुम्ही ही मांडणी देवघरामध्येच करणार असाल तर काहीच मांडणी करू नका, फक्त कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. तुमच्याकडे जर माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो तुमच्याकडे जर नसेल तर तो आवर्जून तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता. या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप सुपारी देखील ठेवू शकता. ही मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता. ही मांडणी करण्याआधी घरातील देवपूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे. तर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचं पठण करून देखील अभिषेक करू शकता. त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला जागेवर स्थापन करायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. त्यानंतर धूपदीप लावून ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. एक वेळा पुरुष सुक्तम पठण करून किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा पठण करून अभिषेक करू शकता. त्यानंतर बाळकृष्णांना देखील आपल्याला स्थापन करायचं आहे जागेवर आणि त्यांना अष्टगंध, फुलं, अक्षता अर्पण करायचे आहे. धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक हा तुम्ही पंचामृताने, दुधाने किंवा थंड पाण्याने देखील करू शकता. अभिषेक करताना 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा पठण करू शकता. हे झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. तसेच लाल फूल किंवा गजरा देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर जो फोटो आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जो एकत्रित फोटो आहे तर तो देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे. त्याला देखील आपल्याला अष्टगंध, फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर या दिवशी जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता, माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्राचं पठण करून. त्यानंतर अक्षय कलश कसा भरून ठेवायचा, तर यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा चांदीचा घेतला तरी चालेल किंवा जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. तर त्या आपल्याला तांब्याच्या कलशाच्या आपल्याला कडेपर्यंत अक्षता या भरून घ्यायच्या आहे. त्यानंतर कलशावर आपल्याला 5ही बाजूने हळदी कुंकवाने रेषा ओढून घ्यायची आहे.
खालून वरती याप्रमाणे. त्यानंतर 2 विड्यांच्या पानावर किंवा थोड्याशा खाली अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला समोरच हा कलश ठेवायचा आहे. म्हणजे जी आपण मांडणी केलेली आहे तर त्या समोरच आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. तर हा कलश आपण स्थापन करणार आहोत. तर हा कलश अक्षय काळ आपल्यासोबत असू दे. घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान घरामध्ये नांदू दे, असं आपल्याला मनामध्ये भाव ठेवून आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे. याआधी तुम्ही कधी केलं नसेल तरीही तुम्ही हा अक्षय कलश स्थापन करू शकता. त्यानंतर या कलशातील तांदळामध्ये आपल्याला एक हळकुंड, लेकूरवाळा हळकुंड आपल्याला ठेवायचा आहे. त्यासोबतच एक कवडी ठेवायची आहे. पांढरी किंवा पिवळी कवडी तुम्ही यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर विष्णूंची कवडी असते तर ती देखील आपल्याला एक ठेवायची आहे. त्यासोबतच गोमती चक्र एक ठेवायचं आहे, एक लवंग ठेवायचा आहे. त्यासोबतच 2 लाल गुंजा तर ह्या देखील आपल्याला ठेवायच्या आहे. त्यासोबतच सोन्याची एखादी वस्तू असेल तर ती देखील यामध्ये ठेवायची आहे आणि ₹1 नाणं. तर या सर्व वस्तू आपल्याला या कलशामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर या सर्व वस्तूंवर आपल्याला हळद-कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, की मी हा कलश ज्याप्रमाणे भरलेला आहे तर तो अक्षय काळ माझ्यासोबत असावा, अशी प्रार्थना करा. त्यासोबतच सेवा देखील आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्यानंतर सेवा आपल्याला करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे. तर आपल्याला सेवा काय करायची तर बघा, 16 वेळा श्री सूक्तम पठण करायचं आहे, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करा, 16 वेळा नवर्ण मंत्राचं पठण करा. यासोबतच महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करा. माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये 16 हा अंक याला खूप महत्त्व आहे. धनवृद्धीसाठी महालक्ष्मी अष्टकम खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे पात्र भरून ठेवलेलं आहे तर त्याचं काय करावे तर जे काही फुलं आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे आणि ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये टाकलेल्या तर त्या त्यांच्या जागेवर ठेवून द्या आणि जो प्रसाद आहे तर तो अर्ध्या किंवा 1 तासाने तुम्ही स्वतः घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता.